श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस आनंदात जावो. उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षामध्ये वर्ष बदलत नाही तर आपला काळही बदलत असतो. एक नवी दिशा संधी प्राप्त होत असते. नवे संस्कार आपल्याला लाभत असतात. नवीन वर्षाची सुरुवात होताच आपल्या जीवनात एक आनंद, संकल्प घेण्याचे आणि एक धैर्य आणि एक साथ आपल्याला प्राप्त होत असते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जसे विचार करतो तसेच आपल्या मनामध्ये भाव आणि ऊर्जा निर्माण होते. तसाच प्रभाव आपल्या जीवनावर विपरीत किंवा चांगला होत असतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा उपाय पाहणार आहोत. तर नवीन वर्ष लागताच आपल्याला काय करायचे आहे, काय करू नये, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करू नये. स्त्रियांनी घरामध्ये ही कामं जे आहेत तर ती चुकूनही करायचे नाहीत. 99 स्त्रियांना ही माहिती नाही. त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत. हा उपाय केल्याने शत्रू, दारिद्र्य, अडचणी, दुःख वाटायला येणार नाही. तुम्हाला लोक बोलण्यासाठी घरामध्ये येऊन तळमळतील, मागे पुढे फिरतील, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील. असा अत्यंत प्रभावी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र नक्की लिहा. शेअर करायला विसरू नका. तर पहा, जेव्हा आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो तर पहिला दिवस हा जो आहे तर नवीन ऊर्जेचा व एक प्रवेशद्वार म्हटला गेलेला आहे. या दिवशी सर्व ग्रहाची गती आहे तर ती मकर राशीमध्ये प्रवेश करत असते. सूर्य हा उत्तरेकडे झुकलेला असतो. आपल्या घरात जास्तीत जास्त नकारात्मक शक्ती प्रवेश करत असते. आपल्या घरामध्ये ब्रह्मांड नायकाची, कुलदेवतेची, गणपतीची आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहत असतात. वर्षभरामध्ये केलेले पुण्यफळ जे आहे तर ते संपूर्ण वर्षभराचे असते. एक दिवसाचे आपल्या घरामध्ये पुण्यफळ लाभत असते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने मन शांत होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांचा सहवास आपल्याला लाभत असतो. कारण गायीमध्ये 33 कोटी देव वास करत असतात. म्हणून गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि आपल्याला ही एक पदार्थ घरामध्ये आवर्जून बनवायचा आहे. गायीची पूजा केल्याने जीवनात आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणूनच नवीन व्यवसाय, दुकान, काम यामध्ये बरकत होण्यासाठी गायीच्या पाठीवरून हात फिरवला जातो. तिला खाऊ घालत असताना तिने आपला हात चाटायला हवा, ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या मनामध्ये काही द्वेष असेल तर ते कमी होतात. सकाळी उठल्यानंतर आपले दोन्ही हात बघत असताना माता लक्ष्मीला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये धन, पैसा आकर्षित होऊ द्या. घरातील कचरा असेल, केर असेल तर ती काढणं खूप महत्त्वाचं आहे. हे काढल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. मुख्य उंबरवटा असेल, घर असेल, किचन असेल, बाथरूम असेल स्वच्छ ठेवायचं आहे. जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करत असते आणि जिथे घाण असते, कचरा असतो तर तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकल्याने संपूर्ण जानेवारी महिन्याचे, पौष महिन्याचे फळ प्राप्त होते. सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण काळ्या तिळाने रोग, दारिद्र्य, नकारात्मकता कमी होते. त्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र घालायचे आहेत. देवाची पूजा करायची आहे. त्यांना अगरबत्ती, धूप ओवाळून पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. सात्विक आहार, वरण, भात, भाजी, पोळी नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तारक मंत्र 11 वेळा म्हणावा. आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद कमी करायचे आहे. कुणालाही कडू शब्द बोलणे, वादविवाद घालणे, कोणाबद्दल राग द्वेष ठेवणे हे टाळावे. लहान मुलांनी आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. आई वडिलांना चुकीचा शब्द बोलू नये. घरातील व्यक्ती असेल किंवा कोणाबद्दल राग असेल तर मनामध्ये ठेवू नका. चांगल्या भावना ठेवायच्या आहेत. तर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर बोलत असताना आपल्याला चुकीचे शब्द बोलायचे नाही. मोबाईल पाहत असताना त्यामध्ये चुकीच्या बातम्या पाहायच्या नाही. जास्तीत जास्त आपल्याला या पहिल्याच दिवशी, पहिल्याच वर्षामध्ये 1 जानेवारीला आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वामींचं नामस्मरण सेवा करायची आहे. देवापुढे आपल्याला चुकूनही दुर्लक्ष या दिवशी करायचं नाही. आणि नाहीतर संपूर्ण वर्ष आपलं दुःखात, दारिद्र्यात जात असते. आळशीपणा चुकूनही मनामध्ये ठेवू नका. घर जे आहे तर ते घाण ठेवू नका. हे चुका जर तुम्ही
टाळत असेल पहिल्या दिवशी तर संपूर्ण वर्ष वर्तमान काळ हा चांगला जात असतो. आनंदाने आणि सुख समृद्धीने जाईल. घरातील शत्रू त्रास नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो केंद्रामध्ये सांगितला गेलेला आहे. म्हणूनच नवीन वर्षामध्ये पहिल्याच दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही जर पहिल्या दिवशी केला तर नकारात्मकता दारिद्र्य दुःख कायमची दूर होते आणि एखाद्याची नजर लागलेली आहे तर ती बरेच वेळा आपण म्हणत असतो की इतकं आपण कष्ट करतो मेहनत करतो पण मला त्या कष्टाचं फळ मिळत नाही किंवा पैसा घरामध्ये येत नाही. घरामध्ये आलेला धन पैसा आहे तर तो घरामध्ये येत नाही. पहा, जेव्हा श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते तेव्हा ते ठरवतात आणि माता लक्ष्मी ठरवत असते की धन असेल पैसा असेल ते किती दारिद्र्य द्यायचं आहे आणि किती पैसा द्यायचा आहे हे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू ठरवत असतात. म्हणून त्यांची सेवा पूजा जी आहे तर ती मनोभावी केली जाते. तर पहा, एखाद्याला शत्रूचा एवढा त्रास होतो की मन अस्वस्थ होते, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. एखाद्याला आपली प्रगती झालेली असेल नोकरी लागलेली असेल तर ती बघवत नाही, नजर दोष लागते यामुळे आणि प्रगतीमध्ये किंवा नोकरी लागलेली असेल तर त्यामध्ये अडथळे येतात. यामुळे आपल्या घराला दोष लागलेले जे आहेत तर ते सर्वांना आनंदात राहू देत नाही. वाईट नजर लागते आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. यामुळे आपली प्रगती खुंटते. यामुळे ग्रहदोष निर्माण होतात. घरातील गरिबी आणि दारिद्र्य वाटायला येऊ नये, कुटुंबावर कधीही वाईट संकट किंवा वादळ येऊ नये त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असायला हवा. विश्वासाने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्की नोकरी तुम्ही जर लागण्यासाठी प्रयत्न करत असाल तर नोकरी लागते आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळते. हा उपाय केल्याने पैसा घरामध्ये आकर्षित होईल, कर्ज कमी होईल आणि चौबाजूने धन आकर्षित होईल. हा उपाय करत असताना तुम्ही दिवसभरामध्ये सकाळीही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळीही केला तरीही चालेल. आता आपल्याला 3 पदार्थ बनवत असताना स्वच्छ अंघोळ किंवा हातपाय धुवायचे आहेत. 3 विशेष पदार्थ जर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे 1 जानेवारीला तुम्ही जर हा उपाय केला तर हा पदार्थ केला तर माता लक्ष्मी आपल्यापासून कधीही दूर होत नाही. पैसा घरामध्ये येतो, एवढा येतो की सांभाळता येणार नाही. घरात बनवलेले पहिल्या दिवशीचे जे अन्न आहे तर ते पहिला घास जो आहे तर तो गाईला खाऊ घालावा, त्यानंतर कुत्र्याला खाऊ घालावा, नंतर कावळ्याला खाऊ घालावा. यामुळे पितृदोष नाहीसा होतो, लक्ष्मी प्रसन्न होते, अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडत नाही. आता यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे शिरा. गव्हाचा किंवा रव्याचा शिरा जो आहे तर तो तुम्ही बनवू शकता. धार्मिक महत्त्व जर तुम्ही सांगितलं तर केंद्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शिरा जो आहे सात्विक आहे आणि चवीला गोड आहे, मन प्रसन्न करते, पिवळा रंगाचा पदार्थ आहे तर तो श्रीहरी विष्णूला अत्यंत प्रिय आहे. पिवळा रंग हा सुवर्ण समृद्धी लक्ष्मीला आकर्षित करत असतो. कोणत्याही पूजेची सुरुवात ही शिरा बनवून त्यांचा नैवेद्य सर्वांना वाटला जातो. पूजेला शिरा हा आवर्जून बनवला जातो. शिरा बनवत असताना त्यामध्ये थोडंसं केळ टाकायचं आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे, केशर टाकायचं आहे आणि हळद किंवा रंग हळदीसारखा टाकायचा आहे. यामुळे काय होते, श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि या तुळशीचं पान टाकून हा नैवेद्य देवाला विष्णू सहस्त्रनाम पठण करत असताना एक वेळा आपल्याला हे शिरा नैवेद्य ठेवायचा आहे. त्यानंतर हा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे. पुढचा पदार्थ आहे पुरणपोळी. पुरणपोळीतली जे गहू आहेत तर ते अन्नधान्य म्हटलं जाते. गहू समृद्धी आणि पोट भरण्यासाठी एक धान्य म्हटलं गेलेलं आहे. गूळ म्हणजे धन आणि गोडवा सकारात्मक विचार आणण्यासाठी आणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गुळाला खूप महत्त्व दिले जाते. पुरणपोळी करत असताना मनामध्ये राग ठेवू नका, शांततेने आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. हा पदार्थ गाईला लक्ष्मीदेवीला ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव तयार होतो. लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते. तर तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे तांदळाची खीर. तांदळाची खीर आहे तर ही चंद्रदेवाला खूप प्रिय आहे. चंद्रदेवाखाली या दिवशी खीर ठेवून सर्व घरातील सदस्यांना वाटावी. यामुळे कोणतेही वाद असेल तर ते कमी होतात. पती पत्नीमध्ये वाद असेल तर ते कमी होतात. आई मुलांमध्ये वाद असेल तर ते कमी होतात. मुलाचा चिडचिडपणा कमी होतो. म्हणून खीर ठेवत असताना चंद्राखाली ठेवावी. मुलगा चिडचिड करत असेल तर त्याचा चिडचिडपणा कमी होतो आणि कोणत्याही कामामध्ये त्याचं मन लागते. हा नैवेद्य आवर्जून चंद्राखाली ठेवायचा आहे. तांदूळ म्हणजे अक्षदा, कधीही न संपणारे किंवा न तुटणारे धन म्हटले जाते, धान्य म्हटले जाते आणि दूध म्हणजे शुद्धता, साखर म्हणजे आनंद. या दिवशी गॅसची पूजा करून त्यावर एक स्वस्तिक काढून हा नैवेद्य आवर्जून बनवावा. नवीन ऊर्जा प्राप्त होते, घरामध्ये सुख समृद्धी येऊ लागते, घरातील दारिद्र्य त्रास दुःख कमी होते आणि माता लक्ष्मी अखंड वास करत असते. पैसा घरामध्ये आकर्षित होतो. या दिवशी शिळे अन्न, आंबट तिखट पदार्थ, मसालादार पदार्थ, कांदा लसूण आणि
तामसिक आहार जो आहे तर तो चुकीनेही करायचा नाही. हे जे नियम आहेत तर पाळले तर संपूर्ण वर्ष आनंदात आणि सुखसमृद्धीने जात असते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.